आपलं जे आरोग्य आहे ते आपल्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असतं, परंतु पोटाचं जे आरोग्य आहे ते दाताच्या आरोग्यावर अवलंबून असतं. म्हणजेच आपल्याला जर स्वस्थ राहायचं असेल, मस्त राहायचं असेल, तर आपले दात व्यवस्थित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आजकाल आपल्या चुकीच्या सवयींमुळे, आपण ब्रश करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे, आपण ब्रश न करण्यामुळे दातांचे विकार सध्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर आपले दाढ दुखत असतील, दात किडले असतील, दाढा किडलेले असतील, तर आपल्याला एक घरगुती उपाय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे त्याची अगोदर ओळख करून घेऊया. ही आहे खडीसाखर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरे, हे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला लागेल कात. हा जो आपण पानासोबत जो कात खातो तो कात आहे. तर या सर्वांचं एकत्रित आपल्याला चूर्ण तयार करायचं आहे. तर आता आपण चूर्ण तयार करून घेऊया. आपले चूर्ण रेडी झालेले आहे. आता हे जे आहे खडीसाखरेचं जे चूर्ण आहे ते आपण थोडंसं याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत जिऱ्याचं चूर्ण, समप्रमाणामध्ये घेणार आहोत. हे घेतलेलं आहे. त्यानंतर आपण शेवटचा घटक म्हणजेच कात, जो कात आहे तो या ठिकाणी आपण घेऊया. आता हे चूर्ण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. हे आपलं चूर्ण तयार झालेलं आहे. याचं आपण हे काय करायचं आहे, आपली जी सुजलेली दाढ असेल, किडलेली दाढ असेल, दुखणारा दात असेल, तर त्या दाताखाली ह्याची जी थोडीशी पूड आपण दाताखाली किंवा दाढीखाली धरायची आहे. आणि जी तोंडातून निघणारी जी लाळ असेल ती लाळ खाली गळू द्यायची आहे. त्यामुळे आपल्या दातातील जी उष्णता निर्माण झालेली असेल तर ती उष्णता कमी होण्यास मदत होईल. किडलेली दात असेल तर ती कीड निघून जाण्यास मदत होईल. सुजलेली दाढ असेल तर ती सूज कमी होण्यास मदत होईल. तर हा उपाय आपण दिवसातून कधीही करा, परंतु माझा तर सल्ला तुम्हाला असा आहे की तुम्ही रात्री झोपताना हा उपाय करा आणि रात्रभर तुमच्या दाताखाली हा जो हे चूर्ण आहे हे चूर्ण धरायचे आणि जोपर्यंत तुम्ही जागे असाल तोपर्यंत तुमची लाळ जी आहे ती साईडनी तुम्ही खाली गळू द्या आणि रात्री तुमची रात्रभर तशीच तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवा. याच्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा उपाय. त्यालाही साहित्य लागणार आहे खडीसाखर, त्यानंतर त्याला कात लागणार आहे, त्यानंतर त्याला लागणार आहे तिसरा घटक आहे मध. याच्यामध्ये तुमच्या शेतातला मध असेल तर तो उत्तमच आहे, नसेलच तर तुम्ही बाजारातला वापरला तरी चालेल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. याचंही आपल्याला एकत्रित चूर्ण बनवायचं आहे. ते चूर्ण आता आपण बनवून घेऊया. मी बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा कात. तर या ठिकाणी थोड्याशा प्रमाणामध्ये मी या ठिकाणी कात घेतोय. तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत खडीसाखरेची पावडर. तर खडीसाखरेची पावडर या ठिकाणी घेतली आणि शेवटचा आपला घटक आहे तो म्हणजे मध. जो मध आहे याचा उपयोग आपण याच्यासाठी करत आहोत. हा मध तुम्ही पाहू शकता, याचा उपयोग आपण त्याच्यासाठी करणार आहोत. हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणाचा आपण दाताखाली दाढीखाली ते घ्यायचं आहे आणि ह्याचा पण आपण जे लाळ गळेल ती लाळ बाहेर निघणारी लाळ आहे ती गिळायची नाही, तर ती लाळ बाहेर टिपकू द्यायची, बाहेर गळू द्यायची. तर रात्री झोपतानाही आपण हा उपाय करू शकतो. रात्रभर ते आपल्या दाढेखाली ठेवून आपल्या जो दाताचा आहे तो अतिशय परिणाम याच्यामुळे आपल्या दातावर होणार आहे. आणि दाताची जी कीड असेल, सूज असेल, दात दुखत असतील, दाताचे कोणतेही विकार असतील तर ते दाताचे विकार यामुळे नष्ट होण्यास मदत होते. हे जे उपाय आहेत यामुळे आपल्या तोंडाची जरी दुर्गंधी येत असेल तर ती दुर्गंधीसुद्धा कमी करण्यासाठी हे उपाय अत्यंत उपयुक्त असे आहेत. तर हा उपाय आपण 7 दिवस करायचा आहे आणि अगोदरचा उपायसुद्धा
7 दिवस करायचा आहे. कोणताही एकच उपाय आपण याच्यासाठी करणार आहोत. आता आपण याच्यासाठी पाहणार आहोत शेवटचा उपाय. तुमची दाढ दुखत असेल, ठणकत असेल, दात ठणकत असतील, दात दुखत असतील, तर हाच आपला शेवटचा उपाय मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. ते समोर जर तुम्हाला दिसते ते आहे शिकाकाईची पावडर. चांगली शिकाकाई घ्यायची आणि ती उन्हात तापवून त्याचं चूर्ण तयार करायचं आहे. आणि ती चूर्ण तयार केल्यानंतर ती जी शिकाकाईची पावडर आहे, चूर्ण जे आहे ते कापसामध्ये आपण त्याचं थोडंसं घ्यायची आहे. पावडर जी आहे ती कापसामध्ये अशी व्यवस्थित घ्यायची आहे. त्याचा असा लगदा तयार करायचा आहे, बोळा तयार करायचा आहे आणि तो दातामध्ये तो धरायचा आहे, दाढेखाली धरायचा आहे. आणि याची काळजी अशी घ्यायची की ह्याची जी थुंकी निघणार आहे, लाळ जी निघणार आहे ते बाहेर थुंकून टाकायची. याच्यामुळे अगदी तुमच्या वेदना ज्या आहेत त्या 5 मिनिटांमध्ये संपणार आहेत. अगदी नैसर्गिक वेदनाशामक म्हणून ही शिकाकाई ओळखली जाते. आणि याचा उपयोग जर आपण केला तर तुमची जी दात दुखत असतील, ठणकत असतील तर ते वेळीच कमी होण्यास मदत होते. तर तुम्ही हे सर्व उपाय 7 दिवस करायचे आहे. तुम्हाला जर हे उपाय सर्व आवडले असतील तर तुम्ही ते लाईक करा, शेअर करा. तसेच माझ्या चॅनलवरील अन्य व्हिडिओंपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हिडिओंवर तुम्ही क्लिक करून थेट त्या व्हिडिओंपर्यंत लगेच पोहोचू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.